हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी हार्ट शेपच्या आकाराची राखी कशी बनवायची ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की बनवून पहा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। अगदी काही मिनिटातच बनवून आपली ही राखी तयार होते आणि खूप कमी साहित्यात घरच्या घरी राखी ही आपली तयार होणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपल्याला हे एवढं कमी साहित्य लागणार आहे। दोन कोणत्याही रंगाचे धागे लागणार आहेत। एम्ब्रॉयडरी धागा आहे हा। आणि इथे मी 1.10 mm ची सुई घेतलेली आहे आणि कात्री लागणार आहे। जर तुम्ही मणी वगैरे लावणार असाल तर इथे आपल्याला ग्लू लागणार आहे। सुरुवातीला मी इथे हे गुलाबी रंगाचा धागा घेणार आहे। तुम्हाला पिवळ्या रंगाचा घ्यायचा असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही रंग वापरू शकता। सुरुवातीला आपल्याला इथे एक मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन तयार करायच्या आणि या रिंगमध्ये आपल्याला उंच खांब करायचा आहे, म्हणजे ट्रिपल क्रोशे। 1-2 वेळा सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि या रिंगमध्ये आपल्याला सुईत धागा टाकून हे अशा पद्धतीने इथे हे 4 लूप असतात, तर 2-2 वेळा असे 1-2 लूप असे 3 वेळा सुईतून बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे आपला हा ट्रिपल क्रोशे तयार झाला। एक ट्रिपल क्रोशे, 1-2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि पुन्हा या रिंगमध्ये आपल्याला 2-2 वेळेला असे 3 वेळा 2-2 धागे असे काढून घ्यायचे आहेत। इथे आपला हा दुसरा ट्रिपल क्रोशे तयार झाला। त्यानंतर तिसरा आपल्याला इथे ट्रिपल क्रोशे तयार करून घ्यायचा आहे। 1-2-3 वेळा सुईतून धागा आपण बाहेर काढून घेतला। 2-2 वेळेला सुरुवातीला आपण मॅजिक रिंग तयार केली, 2 चेन तयार केल्या, 3 ट्रिपल क्रोशे तयार केले। त्यानंतर आता इथे आपल्याला डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे खांब करायचा आहे नेहमी आपण करतो तसा। 1-2-3 डबल क्रोशे तयार केले आपण इथे। आता एक चेन तयार करायची आणि पुन्हा आपल्याला इथे ट्रिपल क्रोशे म्हणजे उंच खांब तयार करून घ्यायचा आहे। 1-2 वेळेला आणि हे 3 वेळेला सुई आपण 2-2 लूपमधनं अशी बाहेर काढली। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि जसं आपण या बाजूला तयार केलं म्हणजे आपला हार्ट शेप अर्धा तयार झाला। आता या बाजूने जसं आपण इथे 3 डबल क्रोशे केले होते तसेच इथे सुद्धा या बाजूने 3 डबल क्रोशे तयार करून घ्यायचे आहेत। 1-2-3 डबल क्रोशे आपण इथे तयार करून घेतले। त्यानंतर पुन्हा आपल्याला जसं या बाजूला आपण ट्रिपल क्रोशे केले होते म्हणजे उंच खांब केले होते, तसेच या बाजूला सुद्धा 3 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे आहेत। 1-2-3 वेळा 2-2 धाग्यातनं सुई बाहेर काढली, 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि हा दुसरा ट्रिपल क्रोशे आपला तयार झालेला आहे। आता हा तिसरा ट्रिपल क्रोशे तयार झाला आणि त्यानंतर आपण आता इथे 1 आणि 2 चेन तयार करणार आहोत आणि इथे आपण आता स्लिप स्टिच करून घेणार आहोत। आपलं हे हार्ट शेप पूर्ण झालेलं आहे आणि सुरुवातीला आपण मॅजिक रिंग तयार केली होती, तर हा लूप असा आपल्याला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे आपलं हार्ट शेप तयार होईल। त्यानंतर एक चेन तयार करू आणि लोकर किंवा धागा, लोकरीत सुद्धा छान दिसणार आहे। या अशा पद्धतीने हे लॉक करून घ्यायचं आणि मागच्या बाजूने घेऊन या दोन्हीचे हे व्यवस्थित असं फिट्ट करायचं मॅजिक रिंग आणि मागच्या बाजूने घेऊन हे आपण याची नॉट बांधून घेणार आहोत। आणि धागा कट करून घेऊया। सुंदर असं आपलं हे हार्ट शेप तयार झालेलं आहे। इथे आपलं हे हार्ट शेप आता असं ठेवलं तरीही छान दिसणार आहे, पण आपण याला बॉर्डर तयार करून घेणार आहोत। तुम्हाला नको असेल बॉर्डर
पण सुंदर दिसते केली तर. याची आपण एक स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत. आणि इथे आपण 2 चेन तयार केल्या होत्या. जी पहिली चेन आहे तिथे आपल्याला ही अशी एक आणि ही एक, पहिली जी चेन आहे त्यात आपण सुई टाकून घेतली आणि ही नॉट इथे आपण अशी जोडून घेणार आहोत. 1 आणि 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच ठिकाणी एक स्लिप स्टिच केलं. त्यानंतर 1-2 चेन तयार करायच्या आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 1-2 चेन तयार करायच्या आणि इथे आपल्याला चेन तयार दिसतात, तर त्या प्रत्येक चेनवर आपल्याला एक एक स्लिप स्टिच करायचं आहे. प्रत्येक वेळेला 2 चेन तयार करायच्या आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 1-2 1-2 2 चेन स्लिप स्टिच, 2 चेन आणि स्लिप स्टिच. इथे सुद्धा आपण एक चेन तयार केली होती, त्या गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच, 1-2 चेन आणि इथे आपण उंच खांब केला होता तिथे फक्त आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि पुन्हा तिथेच आणखी एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपला हा उंच थोडासा भाग दिसतो, हार्ट शेपचा आकार दिसेल, तर त्याच ठिकाणी फक्त एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. बाकी आपण पुढच्या चेनवर एक एक स्लिप स्टिच करून घेत आहोत. 2 चेन, एक स्लिप स्टिच. खूप सोपी पद्धत आहे, नक्की बनवून पहा. अवघ्या काही मिनिटात आपली ही सुंदर राखी तयार होते. दोन चेन स्लिप स्टिच. माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवत जा मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. इथे आपण शेवटीसुद्धा 2 चेन तयार केल्या होत्या, तर आपल्याला तिथेसुद्धा 2 चेनवर आपल्याला असे स्लिप स्टिच तयार करून घ्यायचं आहे 2 वेळेला. शेवटी आपण इथे 1-2 चेन आणि सुरुवात केली होती तिथे किंवा मध्यभागी जर केलं तर मध्यभागी आपण मॅजिक रिंग तयार केली होती तिथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. पुन्हा 2 चेन तयार करूयात आणि सुरुवात आपण जिथून केली होती तिथे स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत. सुंदर असं हे हार्ट शेप आपलं तयार झालेलं आहे. याचा तुम्ही कानातले म्हणून सुद्धा घालू शकतात, कीचेन म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतात. तर दोन्हीची नॉट बांधून मी हे कट करून घेतले. एक अंदाजे मी हे 2 धागे कट करून घेतले, असे दुहेरी करायचे आणि इथे आपल्याला आता मध्यभागी हार्ट शेपच्या असं मध्यभागी इथे हे जोडून घ्यायचे आहे, नॉट बांधून घ्यायची याची. हे एक अंदाजेच मी कट करून घेतले. आता याच्याच दुसऱ्या बाजूला मी इथे नॉट बांधून घेतल्यानंतर यात एक मणी ओवून घेतलेला आहे. हवा असेल तर ओवला तरी चालेल किंवा नसेल, डेकोरेट मी माझ्या मनाने केले. इथे एक मणी लावून घेतला मोठी आणि इथे दोन्ही बाजूला मणी असे अडकून घेतले आणि सुंदर अशी ही आपली हार्ट शेपची राखी तयार झालेली आहे. नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. माझ्या फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही लाईक करू शकतात, फॉलो करू शकतात, मुद्रिका क्रिएशन म्हणून, आणि इंस्टाग्राम ID आहे मुद्रिका क्राफ्ट म्हणून.
भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.